नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल. तर आज आपण बघणार आहोत मुंबई पोलीस चालकचा आपला जो प्रश्न झालेला आहे, आपली जी परीक्षा झालेली आहे तो, आणि माझा संच क्रमांक आहे सी. हा मी संच सोडवत आहे. तसेच आज जो पेपर झालेला आहे तो खूप सोपा होता. आपण घेतलेले बरेचसे प्रश्न आलेले होते. तर काल काही टेक्निकल इश्यू आपल्याला अपलोड करणे झाले नाही. तर आवळूया पहिल्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले उत्तर आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 2 जानेवारी. पुढचा प्रश्न. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर पहिली व्यक्ती विचारलेली आहे महाराष्ट्रातील. तर कोण आहे? तर धोंडो केशव कर्वे हे आपले पहिले व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न आहे. ग्रामगीता कोणी लिहिली? तर ऑप्शन आहे संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव. तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? आता राज्यसभेचे पदसिद्ध सभापती नेहमी लक्षात ठेवायचं कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणते? गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार. तर पश्चिम बंगाल हे सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नाटक, चित्रपट, क्रीडा, संगीत. तर संगीत क्षेत्राशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता? शेकरू आहे आणि तो कुठे आढळतो? भीमाशंकरमध्ये. तर पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? कुठे आहेत? पुणे जिल्ह्यात आहेत. बरोबर, 5 स्थाने पुणे जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? आता हा सोपा प्रश्न होता. कोणता आहे? तर महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. हे आपले उत्तर असणार आहे. कोणते? मुंबई शहर. पुढचा प्रश्न. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर आपण हे सोडवून बघूया. 17, 27, 37, 47, 57, 67, 77 नंतर घेऊया आपण. नंतर 87, 97. पुढं काय घ्यायचं? 70पासून सुरुवात करायची. 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78 आणि 79. आता आपण 7ची संख्या मोजूया. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. किती वेळा आले? 19 वेळा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 19 हे आपले उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल? 3/4 मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे? तर 3/4 मध्ये आपल्याला x मिळवायचे आहे. मग उत्तर काय येईल? 4/3. आता हे जे 3 आहेत 3/4 ते कुठं जाणार? पलीकडे जाणार. म्हणून काय येणार? x बरोबर 4/3 वजा बाकी 3/4. आता काय करायचं आहे? आपल्याला यांचा बेस सेम करायचा आहे, जे की 12. मग वरती काय करावे लागेल? 4ने गुणावं लागेल आणि इथे कितीने? 3ने गुणावं लागेल. मग काय येणार? 16, 4 चौक 16 मायनस 3 त्रिक 9. म्हणजे काय? 16 वजा 9/12. 16तून 9 गेले, राहिले 7 आणि खाली छेदात 12. म्हणजे आपलं उत्तर आलं 7/12. बघूया आहे का ऑप्शनमध्ये? तर 7/12 हे आपले उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता इथे अपूर्णांकामध्ये आपण काय करायचं? आधी पूर्णांकामध्ये करून घ्यायचं. आता इथे 14/24 आहे, तर मी ह्याला 2ने भाग देते. ठीक आहे. तर 2×7=14, बे आणि 1 म्हणजे काय झालं? 7/12. आता ह्याला काय करणार? मी पूर्णांकामध्ये करणार. आता 12ने 7ला भाग जात नाही, म्हणून काय येणार? 0.12 60. 12×5=60. राहिले 10 म्हणजे किती? 12×8=96. राहिले 4 म्हणजे किती आले? 40. 12×3=36. आता 3 अंकी संख्यापर्यंत ठेवणार आहोत. पुढे बघूया. 11/15ला काय ना? 0. 15×7=5 दर्शे. 6 राहिले. 15 चौक 60 म्हणजे किती आले? 0.74. 5/8 किती येणार? 0. 8×8=48. राहिले किती? राहिले 2. 8×2=16 आणि 4 राहिले 8×5=40 म्हणजे 0.625. पुढे राहिले 3.5 म्हणजे काय? 0.60 उत्तर येणार डायरेक्ट. म्हणजे आपली सर्वात मोठी संख्या कोणती? 0.74. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 11/15 हे आपले उत्तर आलेले आहे. ठीक आहे. वळ्या पुढच्या प्रश्नाकडे. 513, 1134 आणि 1215 यांचा मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे काय? की अशी सर्वात मोठी संख्या
जिच्या पुढे कोणतीच अशी मोठी संख्या नाही जिच्या पाड्यात हे सगळे येतील. मग अशी कोणती संख्या आहे आपण बघूया. 9ला आपण बाजूला ठेवूया, 81ने बघूया. आता 81ला जर आपण 3ने गुणलं तर किती येणार? 243 येणार. मग काय की ते येते का? नाही, कारण पुढे 3 कुठेच येत नाही. आता 3ने भाग देऊया. 3 दुने इथे येणार 27, 3 त्रिक 9, हातचे राहिले 2, 3 7 21 आणि ह्याने पण भाग जातोय. पण 3 ही खूप छोटी संख्या आहे, त्याच्यामुळे ते मसावी येऊ शकत नाही. आता आपण 27 बघूया. 27ने आपण गुणूया. आता 27 9 किती? 63, म्हणून ह्याला 9ने गुणायचं. मग किती येणार? 7 9 63, हातचे आले 6, 9 2 18, 18 आणि 6 24. म्हणजे काय येणार आहे का? नाही. पुढं 270 आणि पुढं मग गेलं तर ते आणखी वाढणार, म्हणजे येणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 9. ठीक आहे. तर असं इलिमिनेशन मेथडनी सोडवायचं. पुढचा प्रश्न आहे, अशी लहानात लहान खालीलपैकी कोणती संख्या आहे जिला 10 मिळवल्या असता 10 20 25 30 असे निश्चेष भाग जाईल? तर काय करायचं? 300मध्ये 10 मिळवायचे. किती येणार? 310 येणार. त्याला 10ने तर भाग जाईल, पण 20ने जाईल का? नाही, कारण शेवटी शून्याला शून्य गेला राहिला 1, म्हणजे काय? नाही येणार. 290, 280मध्ये 10 मिळवले, 10ने भाग जाईल, पण 2ने जाईल का? नाही. 290मध्ये 10 मिळवले, किती आले? 300. आणि खाली 10ने भाग जाईल, 20ने भाग जाईल, 25ने जाईल आणि 30ने सुद्धा जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 290. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं 290. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे, तर 5व्या व पहिल्या झाडातील अंतर किती फूट असेल? आता आपण एक बघूया इथे की एक आहे, काय आहे? एक रांग आहे आणि काय विचारलं आहे? 10 फूट अंतरावर एक झाड आहे. आता इथे एक झाड असणार, इथे 2, इथे 3, इथे 4, इथे 4, इथे 5 आणि इथे 6. प्रत्येकी किती अंतर आहे? 10-10 फूट. आपल्याला काय विचारले आहे? 5व्या आणि पहिल्या अंतरातील 5व्या आणि पहिल्या झाडातील अंतर. तर किती आहे? 10 20 30 40. किती आहे? 40. तर पुढचा प्रश्न आहे, 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 32 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती? आपण इथे सोडवून बघूया. आता x म्हणजे आपण 3 मानूया. x म्हणजे आपण 3 मानूया. जर 3 असेल तर 3ची पुढची क्रमवार संख्या कोणती? 5 आहे. मग किती मिळवले की 5 येईल? x + 2 मिळवले की 5 येईल. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहे? x + 2. किती मिळवले की 7 येईल? x + 4, म्हणून 4 घ्यायची, कारण आपल्याला क्रमवार विषम संख्या पाहिजे, म्हणून x + 4. आणि पुढं किती मिळवले की 9 येतील? 6 मिळवले की 9 येतील. म्हणजे काय की x + 6 बरोबर किती? x + 6 म्हणजे बरोबर येणार आपले 32. म्हणून आपण आपल्या 4 क्रमवार संख्या आहेत, म्हणून आपण 4 घेतलेल्या आहेत. आता एक्सची काय होणार? बेरीज होणार. मग किती येणार? x 4x. किती येणार? 4x अधिक 6 आणि 4 10 आणि 2 12, म्हणजे किती? 12 बरोबर किती? 32. आता हे जे 12 आहेत ते पलीकडे जाणार आणि हे 32मधून 12 गेले, किती राहिले? 20 राहिले. मग एक्सची किंमत काय येणार? 5. म्हणजे काय की आपली लहानात लहान संख्या किती आली? 5. आणि मोठ्यात मोठी संख्या किती आली? x + 6. म्हणजे काय की 5 अधिक 6, म्हणजे 5 अधिक 11. 5 अधिक 11 बरोबर किती येणार? 16. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 16 हे आपले उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. संजयची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याच्या 7 विषयातील गुणांची सरासरी किती? आता आपल्याला दिलेलं आहे 5 गुणांची सरासरी. 5 गुणांची सरासरी किती आहे? 60.6. आणि किती? 2 विषयांची बेरीज किती दिली आहे? 173. आता आपण वरच्यांचा गुणाकार केला की आपल्याला टोटल बेरीज मिळेल, म्हणून 6 पंचे 30, हातचे आले 3 आणि शून्याला शून्य राहिले 3, 6 पंचे 30. म्हणजे आपलं उत्तर आलं 303. आणि खालचे 173 आपण मिळवले तर किती येईल? 3 आणि 3 6, 7 आणि 4, म्हणजे काय की 476 आले. पण आपल्याला 7 ह्यांची बेरीज काढायची आहे, म्हणून /7. काय येणार? 7 सकम 42 राहिले 5, 7 8 56, म्हणजे आले 8. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 68. आपला प्रश्न होता की बघूया आपण पुढचा प्रश्न काय आहे. तर कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे? तर आपण सोडवूया. आहे कोणत्या संख्येचा 20% हा 40% आहे? आपण x मानूया. x गुणिले 20% बरोबर 40चा 30%. आता काय करूया आपण? हे 100ला 100 घालूया. 20 दुने 40, 30 दुने 60, म्हणजे एक्सची किंमत काय आली? 60. म्हणजे 60चा 20% हा 40चा 30% असेल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 60 हे आपले उत्तर आलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे, एका गावची लोकसंख्या 12,000 आहे तर ती दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर किती असेल? तर आपण बघूया, एका संख्येची लोकसंख्या किती आहे? 12,000 12,000 ही एवढी लोकसंख्या आहे तिथली. तर 12,000 गुणिले किती टक्क्याने वाढते? 10%ने. मग 100वर 10 वाढले म्हणजे 110. कळलं? 0 0 गेले, 0 0 12 1 12, हातचा आला 1, 12 1 12 आणि 1 13. म्हणजे पहिल्या वर्षी किती वाढली? 13,200. आता दुसऱ्या वर्षी 13,200 गुणिले 110% किती येणार? आता हे 0ला 0 आपण घालवूया. 100ला 110 कसे आले कळलं ना? तर 10% वाढले म्हणून 110. 0ला 0 गेले, राहिले 0. 11 दुने 22, हातचे आले 2. 11 त्रिक 33, 33 आणि 2 किती? 35, हातचे आले 3. 11 1 11, 11 आणि 3 किती? 14. आता काय आली? 14,520. ही दुसऱ्या वर्षी वाढली. मग आपण खाली लिहूया 14,520. त्याच्यावर परत 10% वाढली म्हणजे 110%. आता हे 0ला हे 2 0 गेले. 11 दुने 22, हातचे आले 2. 11 5 55 आणि 2 किती? 57. हातचे आले 5. 11 चौक 44 आणि 5 49, राहिले 4. 11 1 11 आणि 4 15. म्हणजे काय? 15,972 ही आपली फायनल तिसऱ्या वर्षीची लोकसंख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 15,972. कुठे आहे? 15,972. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 2,760 रुपयांना विकल्याने 20% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 2,760 रुपयांना आपण ती विकली तर आपला किती नफा झाला? 20%. आपण लिहून घेऊया. 2,760 बरोबर एक्स खरेदी किंमत गुणिले 120% नफा. 20% नफा म्हणजे किती? 120%. ठीक आहे. तर आपण काय करूया? ह्या 0ला हा 0 गेला, 12 इकडे भागी घालूया. 12 दुने 24, 12 त्रिक 36, 0 आणि हे इकडे जाणार म्हणजे किती येणार? 2,300 ही आपली खरेदी किंमत होती. ठीक आहे. आपलं उत्तर आलं 2,300. बघूया ऑप्शन आहे का? हा आहे. पुढं आहे, एस बी 3/4, बी सी 8/9. तर एस सी किती? एस बी 3/4, बी सी किती आहे? 8/9. तर आपल्याला काय करायचं आहे? हा जो 4 असतो ना इथे घ्यायचा असतो आणि हा जो 8 असतो तो इथे घ्यायचा असतो आणि ह्यांचा काय करायचा असतो? गुणाकार. 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 9 चौक 36. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? ए आणि सीचा गुणोत्तर विचारलेला आहे. पण ह्याला 4ने भागूया. 4 सक 24, 4 8 32, 4 9 36. म्हणजे आपण त्यांना सिंपल रूपात केलं. मग आता आपण ए आणि सीचं गुणोत्तर घेऊया. म्हणजे काय? 6 9. 6 9 म्हणजे किती? 3ने भाग जातो आणखी. 3 दुने 6, 3 त्रिक 9. म्हणजे आपलं उत्तर आलं 2/3. हे आपले उत्तर आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, 5 किलोमीटर प्रति तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती? तर 5 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5 गुणिले 5/18 घेणार का? तर ती प्रति तास आहे, आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये घ्यायचं आहे म्हणून 5/18 गुणिले 15 मिनिटात. आता 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 15 मिनिट गुणिले 60 केलं की ते सेकंदमध्ये येणार. आता काय करू? 6ने भाग घालूया. 6 त्रिक 18, 6 1 6, 3 5 15 किती आले? आता आपण 5 गुणिले 5 म्हणजे काय? 5 5 25, 25 5 125, 125 गुणिले 10 किती येणार? 1,050. 1,250. हे आपले उत्तर आले. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 1,250 मीटर. पुढचा प्रश्न बघूया आपण. 14,014 छेद 16,016 ह्यांना काय करायचं आहे? सरळ रूप द्यायचं आहे. 16,016. आता ह्याला आपण 2ने भागूया. 2ने डायरेक्ट भागूया. बे 7 14 आणि बे 7 14, बे 8 16, बे 8 16. ह्याला 101ने भाग जाऊ शकतो का? जाऊ शकतो. 101 7 101 7 101, 108 1 8 108 म्हणजे काय? 708 हे आपले उत्तर आलेले आहे. तर आपला पुढचा प्रश्न बघूया. फळबागेतील 150 झाडांपैकी 12% झाडे आंब्याची आहेत तर बागेत इतर प्रकारची झाडे किती? आता 150 झाडे आहेत त्यापैकी 12% आंब्याची म्हणजे बाकीचे किती? 88%. आता हे 0ला हे 0 गेले. 5 दुने 10, 5 त्रिक 15, बेचोक 8, बेचोक 8. आता पुढे काय करायचं? 4 त्रिक 12.
म्हणजे ह्यांचा गुणाकार 4×12 हातचाला 1 4×12 ने 1 132. म्हणजे काय की आपलं बाकीचे जी झाडं आहेत ती किती आहेत 132 आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे दर साल दर शेकडा 4% दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. तर आपल्याला दर किती दिला आहे 4% आणि मुद्दल किती आहे 5,000. तर त्याची दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील असा प्रश्न विचारलेला दिलेले आहे. दर दिलेला आहे, मुद्दल किती आहे 5,000 रुपये आणि दर किती आहे 4% आणि किती वर्ष लागणार आहे तेच आपल्याला काढायचे आहे. छेद 100 बरोबर. आता मुद्दलीचे काय करायचं आहे दुप्पट पाहिजे म्हणजे किती 5,000चे किती झाले पाहिजे 10,000 झाले पाहिजे. 5,000ची आपली जी मुद्दल आहे ती दुप्पट झाली पाहिजे ना, ते सरळ व्याज म्हणून किती आले 10,000. मग आता इथे घालूया 5,000 दुने 10,000 हे बे दुने 4 मग एक्स काय येणार 100/2 म्हणजेच किती 50. म्हणजे किती वर्ष लागणार त्याला 50 वर्ष लागणार. बघूया उत्तर आपलं. तर आपलं उत्तर किती आलं 50 वर्षे. ठीक आहे 50 वर्षे. पुढचा प्रश्न आहे 3 संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे व तिसरीचे गुणोत्तर 3:4 आहे. तर तिसरी संख्या 80 असल्यास ते पहिली संख्या कोणती. तर आपल्याला काय दिलेलं आहे A to B 3:5 B to C 3:4. आता आपल्याला काय करायचं आहे ते सोडवायचं आहे. A to B किती आहे A to B आहे 3:5 आणि B to C किती आहे 3:4. मग आपल्याला काय विचारलेलं आहे तर आपल्याला C ची व्हॅल्यू दिलेली आहे, मग A ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. मग आता आपल्याला माहिती आहे इथे 5 असेल तर काय येतं इथे पण 5 येतं, इथे 3 असेल तर इथे पण 3 येतं आणि ह्यांचा काय होतो गुणाकार 3×9 5×15 5×20. मग आपल्याला काय दिलेलं आहे ही 20ची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती दिली आहे 80. 20×80 मग हे किती येणार 9× किती येणार 36. हे आपले उत्तर आले. 9×4 बरोबर किती 36 हे आपले उत्तर आले. ठीक आहे. तर आपण बघूया उत्तर बरोबर आहे का आपलं. तर आपलं उत्तर किती आलं 36. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे राजू व संजूने एक व्यवसाय सुरू केला. राजूची गुंतवणूक ही संजूच्या तिप्पट आहे तर वर्षाखेरीस त्यांना 52,000 इतका नफा झाला तर राजूच्या वाटा किती आहे असं विचारलेलं आहे. तर बघूया आपण गुंतवणूक किती दिली आहे राजूची व संजूची ही राजूची गुंतवणूक संजूच्या तिप्पट आहे. राजू घेऊया आणि इथे आपण संजू घेऊया. राजूची गुंतवणूक किती आहे तिप्पट आहे कोणाच्या संजूच्या. आणि म्हणजे काय की त्यांचा जो नफ्याचा रेशो असणार आहे नफ्याचे जे गुणोत्तर असणार आहे हे 3:1 असेच असणार आहे. मग आपल्याला नफा टोटल किती दिलेला आहे 52,000 रुपये. मग 3 आणि 1 किती 4 म्हणून ह्याला 4ने भागायचे कारण हे काय आहे दोघांचा नफा आहे. मग 4ने भागलं तर उत्तर किती येणार आपलं 4×1 4×4=12 म्हणजे काय की हे 13,000च्या गुणोत्तरात चाललेलं आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे की राजूचा वाटा किती म्हणजेच काय की 13,000 गुणिले 3 किती आले 39,000. हे किती असणार आहे हा राजूचा वाटा असणार आहे. म्हणजे काय की आपलं उत्तर काय असणार आहे ते 39,000 हे आपले उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 15 माणसे एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. जर तेच काम पूर्ण करण्यासाठी 24 माणसे लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. 15 माणसे 16 दिवसात काम पूर्ण करतात. किती 15 माणसे 16 दिवसात. मग काय विचारले की 24 माणसे लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. आता इथे बघूया 4×16 आणि 4×24 3×5 15 3×2 6 2×2 4 5×2 10 म्हणजे काय की जर 24 माणसं लावली तर ते 10 दिवसात काम पूर्ण करतील. म्हणजे आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं 10 दिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न जर 0.75/x 0.75 x तर 5/8 तर एक्सची किंमत किती असं विचारलेलं आहे. तर आपण इथे बघूया 0.75/x बरोबर 5/8. आता मी काय करते इथेच डायरेक्ट भाग देते. ठीक आहे. मग इथे काय येणार 0ला 0 5×1 5 5×5 25 गुणिले 8 बरोबर x. 15×8 किती 20 आणि किती घरं सोडून 0 1 आणि 2 म्हणजे काय 1/20 हे आपले एक्सचे उत्तर आले आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे. बघूया उत्तरामध्ये आहे का आहे. तर आपलं उत्तर किती आलं 1.20. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा नीज तनुवरी डागला आहे. या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. आता हा अलंकार ना
आपले मोरा वाळंबे यांच्या पुस्तकात जशाच्या तसा दिलेला आहे. आणि हा अलंकार आहे अतिशयोक्ती. म्हणजे काय, नभाचा जो घोडा आहे तो उधळल्यामुळे आणि त्याचं पंजा लागल्यामुळे चंद्रावर डाग पडला असं बोललेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला ह्याचा अर्थ सांगितला. आता मला सांगा ते काय शक्य आहे का? नाही. म्हणजे इथं काय झाली, अतिशयोक्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द ओळखा. अधीक्षक, 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 अधीक्षक. खूप जणांना अधीक्षक हा बरोबर वाटला असेल, पण हे उत्तर आहे ए. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे दिग्मूढ होणे. दिग्मूढ होणे याचा काय विचारलेला आहे, अर्थ विचारलेला आहे. ऑप्शन आहे भ्रमनिरास, मरण पावणे, दुर्लक्ष होणे, काय करावे ते न सुचणे. दिग्मूढ होणे म्हणजे भ्रमनिरास होणे. तो पसारा बघून माझा दिग्मूढ झाला म्हणजे काय, की माझा भ्रमनिरास झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पेशवा, कामगार, खाकी, पोशाख हे कोणत्या भाषेतून आलेले आहे? तर कन्नड, अरबी, फारसी यापैकी नाही. पेशवा आणि कामगार हा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. कामगार, खाकी हा तर खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे लगेच जमायला पाहिजे होतं. आणि याचं उत्तर आहे फारसी. ठीक आहे. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल? दोन शब्द जोडताना आपण काय वापरू? संयोग चिन्ह वापरू. ठीक आहे. मग या पुढच्या प्रश्नाकडे. तर आपला पुढचा प्रश्न आहे त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याची गोष्ट लिहून झाली म्हणजे काय, की ती गोष्ट पूर्ण झाली. मग ती कोणता प्रयोग झाला? तर नवीन कर्मणी, पुराण कर्मणी, समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी. पुराण कर्मणी तर नाही, शक्य कर्मणी सुद्धा नाही, नवीन कर्मणी सुद्धा नाही. त्याच्याकडून गोष्ट लिहून झाली असं जर असतं तर नवीन कर्मणी असतं. पण त्याची गोष्ट लिहून झाली म्हणजे काय, की ती गोष्ट पूर्ण झाली. मग त्याचं उत्तर काय येणार? समापन कर्मणी. ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात? ते वाक्य कसे असते? साधे सिंपल असते. मग त्या वाक्याला काय म्हणणार? संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य, जोडाक्षरयुक्त वाक्य. मग त्या साध्या सरळ वाक्याला काय म्हणतात? केवळ वाक्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. चाचीचे, चेचाची म्हणजे काय? षष्ठी विभक्ती. पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा. बोकड. आता ह्याचे काय आहे? स्त्रीलिंगी बोकडीन, बोकडी, शेळी, मेंढी. जरी आपण एकमेकींना बोकडीन बोलत असलो तरी पण बोकडचा स्त्रीलिंगी शब्द हा शेळी असतो. ठीक आहे. व या पुढच्या प्रश्नाकडे. 39चं काय आहे? सी. पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील काळ ओळखा. मुले शाळेत गेली. मुले शाळेत गेली ह्याचा काळ कोणता आहे? पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, रीती वर्तमान काळ. मुले शाळेत गेलेले आहेत म्हणजे काय, की क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे काय, की पूर्ण वर्तमान काळ. आहेत म्हणून वर्तमान काळ, गेली आहेत म्हणजे काय, ती पूर्ण झालेली आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. आता आपल्याला काय झालं आहे, की हे जे PDF आहे ती थोडी वर खाली असल्यामुळे काही प्रश्न जंबल झालेले आहेत, पेजेस जंबल झालेले आहेत. तर इथे 84वा प्रश्न आहे. तर आपण 84वा प्रश्न बघूया. म्हणजे जशी PDF आहे तशी जाऊया म्हणजे काय होईल, की कुठला प्रश्न राहायला नको. ठीक आहे. तर 84वा प्रश्न आहे A:B 9/5. मग A+B छेद A-B किती येणार? A+B म्हणजे काय? 9+5. 9+5 किती? 14. आणि 9 - 5. 9 - 5 किती? 4. मग बे 7 × 14, बे 2 = 4 म्हणजेच काय? 7/2. आपलं उत्तर काय येणार? 7/2. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास काय होईल? आता नेहमी लक्षात ठेवायचं, लहानात लहान संख्या म्हणली किती? 100, 1000, 10,000 हेच असते. आणि मोठ्यात मोठी म्हणलं की 99, 999, 9999, 9,999 असे असते. 5 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे किती आली? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे किती? 10,000. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे किती? 1, 2, 3. मग काय करायचं, की भागल्यावर काय येणार उत्तर? हे शून्याला हे शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले, किती राहिले? 100. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 100 हे आपले उत्तर येणार. जर CUT म्हणजे XFG तर येस म्हणजे काय? Cचा अपोजिट काय असतो? X असतो. Uचा अपोजिट F असतो. Tचा अपोजिट G असतो. मग Yचा अपोजिट काय असतो? B असतो. Eचा अपोजिट काय असतो? V असतो. आणि Sचा अपोजिट काय असतो? H असतो. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? BVH आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न ABCD पाठ करून ठेवायची, नाहीतर मी तुम्हाला मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितले की ABCD कशा प्रकारची लिहायची. तर आपला पुढचा प्रश्न आहे ADIP आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. A आणि D कितीने येतो? B C म्हणजे काय? 2.
डी आणि आय कितीने येतो? डी ABCDEFGHI म्हणजे किती? 4 सोडून येतो ना. आय आणि पी किती येतो? HIJKLMNOP 6 म्हणजे कळलं का काय चाललेलं आहे? समसंख्या चाललेल्या आहेत. 2 4 6 आणि पुढं काय येणार? 8 येणार ना. मग पीच्या पुढं 8ने कुठली संख्या येईल? ABPQRSTUVWX आणि काय येणार? Y म्हणजे आपलं उत्तर काय येणार? Y हे आपले उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, रांगेतील समोरचा नंबर दोन्ही बाजू रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूनी 15वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? हे तर तोंडी तोंडी गणित आहे. जर तो मध्ये असेल आणि त्याचा 15वा नंबर आहे, इकडून पण आणि इकडून पण, म्हणजे काय की त्याच्या इकडे 14 मुली असणार, इकडे किती असणार? 14 असणार आणि हा 15. 14 आणि 14 किती? 28 आणि तो एक किती? 29. म्हणजे किती रांगेत एकूण मुलं आहेत? 29. पुढचा प्रश्न आहे, 12:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होतो? तर अंश काढायचा असतो घड्याळाच्या काट्यांमधला, तेव्हा आपल्याला बेसिक फॉर्म्युला काय आहे? 11/2 गुणिले मिनिट्स मायनस 30 गुणिले अवर्स. आता आपल्याला काय दिलेलं आहे? 12:30 दिलेले आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, इथे 12ची किंमत नेहमी 0 घ्यायची असते. 12ची किंमत नेहमी 0 घ्यायची असते. मग आपलं उत्तर कसं येणार? 11/2 गुणिले मिनिट्स म्हणजे किती? हे 30. 12:30 म्हणजे काय? 12 तास किंवा 00 आणि 30 मिनिट. मग इथे काय येणार? 30 गुणिले 12ला काय घ्यायला सांगितलं मी? 0. मग आपलं उत्तर काय येणार? हे काय येणार? हे तर 0च येणार. वजाबाकी हे काय येणार? 15. मग आपलं उत्तर काय येणार? 11/2 गुणिले 30. आता हे तर आपलं 30 गुणिले 00 काय झालं? 0 झालं. मग ह्याला आपण भाग घालवला, किती आले? 15. आता 15 गुणिले 11 किती येणार? 15 एके 15, हातचा आला 1. 15 एके 15 ने 16 म्हणजे काय की 165 डिग्रीचा आपला तास काट्यामध्ये आणि मिनिट काट्यामध्ये काय असेल? कोण असेल? मग आपलं उत्तर काय आलं? 165 डिग्री. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 50 मीटर लांबीच्या दोरीचे समान 10 भाग करण्यासाठी एकूण किती काप घालावे लागतील? आता जेव्हा असा प्रश्न येतो ना, तेव्हा इथे जी संख्या असते ना, त्याला -1 करायचा असतो. कसं ते पण मी सांगते, पण ही टेक्निक आहे. तर 50 मीटर लांबीच्या दोरीचे समान किती करायचे आहेत? 10 भाग करायचे आहेत. तर आपण बघूया, ही 50 मीटर लांबीची दोरी आहे. ठीक आहे. तर आपल्याला ह्याचे काय करायचे आहेत? 10 समान भाग करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा तर असाच असणार आहे. आता इथे 10 करायची गरज आहे का? आता आपण मोजूया किती भाग झाले. 1 2 ठीक आहे 3 4 5 6 7 8 9 10 झाले का? 10 भाग झाले. मग आपण किती ठिकाणी काप दिले? 1 2 3 4 5 6 7 8 9. आलं लक्षात? म्हणजे आपण जेवढे काप देतो त्याला काय करायचं? -1 करायचं. म्हणजे आपलं उत्तर किती येतं? 9. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 9. तर आपण बघूया ऑप्शनमध्ये आहे का? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपले उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? भारतात काय विचारलेलं आहे की राष्ट्रपतींना कोण निवडून देतं? ऑप्शन आहे लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य. तर राष्ट्रपतींना हे सर्व निवडून देतात. म्हणजे आपलं ऑप्शन आहे डी हे आपले उत्तर आहे. पुढचं आहे, भारताचे वायुदल प्रमुख कोण आहे? तर भारताचे वायुदल प्रमुख ऑप्शन आहे विवेक चौधरी, मनोज नरवणे, अनिल चौहान आणि हरिकुमार. तर भारताचे वायुदल प्रमुख आहेत की विवेक चौधरी, हरिकुमार हे नेव्हल मेन आहेत, मनोज नरवणे हे चीफ ह्याचे आहेत आर्मीचे आणि अनिल चौहान हे 3 दलाचे प्रमुख आहेत. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न, एक शिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे? एक शिंगी गेंडा म्हणलं की काझीरंगा उद्यान आसाम हे नेहमी लक्षात ठेवायचं. ह्याचं उत्तर काय होतं? काझीरंगा आसाम. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले आहे? तर शहीद भगतसिंग यांचे नाव दिलेले गेलेले आहे चंडीगड एअरपोर्टला, चंडीगड पंजाब येथे. ठीक आहे. तर आपले ऑप्शन सी हे आपले उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते? तर ह्यांचे आत्मचरित्र बरेच आहेत.
त्यातलं खूप फेमस वेगळं होतं आणि मी वनवासी हे एक फेमस त्यांचं आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे, यापैकी कोणता देश नाटो या संघटनेचा 2023मध्ये काय झालेला आहे, सदस्य बनला आहे. हा खूप फॉर्ममध्ये प्रश्न होता आणि बऱ्याच वेळा विचारला होता. आपल्या जे करंट अफेअर्सची सिरीज होती ह्याच्यामध्ये सुद्धा मी हा घेतला होता. तर फिनलँड हा जो आहे तो सध्या नाटोमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतने यजमान भूषवित असलेल्या G20 बैठकीचे घोषवाक्य काय. याच्यासारखा सोप्पा अख्ख्या पेपरमध्ये कुठलाच प्रश्न होता आणि हा पण आपण करंट अफेअरमध्ये कव्हर केलेला होता. तर G20चं जे आपण अध्यक्षपद भूषवतोय तर त्याचं आपलं घोषवाक्य काय होतं, वसुधैव कुटुंबकम हे आपले उत्तर होते. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल हे कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते. तर ते जे होते त्यांचं सगळ्यात सोपं लक्ष ठेवायचं म्हणजे ते BJPचे नव्हते, ते काँग्रेसचे नव्हते आणि आम आदमी पक्ष तर नव्हताच, कारण ते अगोदर होते. त्यामुळं आपलं उत्तर काय ना, शिरोमणी अकाली दल ह्याचे ते प्रतिनिधित्व करत होते. पुढचा प्रश्न आहे, साखर देताना सुभाष हसला या प्रश्नाचे आपल्याला काय शोधायचं आहे की देताना या शब्द कशाचा आहे. तर विशेषण आहे का, विशेषण तर नाही आहे. पुन्हा शब्दयोगी अव्यय आहे का, नाही. शब्दयोगी अव्यय पण नाही. क्रियापद किंवा क्रियाविशेषण यातून तुम्हाला निवडायचं आहे. आता हसला हे क्रियापद आहे, देताना हे काय दाखवत आहे, साखर सुभाष हसला. वाक्य पूर्ण होत आहे का, नाही. साखर देताना सुभाष हसला, देताना कधी हसला, देताना हसला, म्हणजे काय की आपलं उत्तर आलं क्रियाविशेषण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे, बेजबाबदार. आता ह्याच्यामध्ये काय शोधायचं आहे की आपल्याला बेजबाबदार याची शब्दजात शोधायची आहे. तर ऑप्शन आहे नाम, विशेषण, क्रियाविशेषण आणि क्रियापद. आता बेजबाबदार हे नाम आहे का, नाही. नाम काय असतं, जातीवाचक शब्द असतो. क्रियापद आहे का, नाही. क्रियाविशेषण आहे का, हे कोणते क्रिया दाखवतंय, कोणतं विशेषण दाखवतंय, क्रियाबद्दल अधिक माहिती सांगते का, नाही. मग उत्तर काय आलं, विशेषण. बेजबाबदारपणा, बेजबाबदार हे विशेषण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दांची फोड करा. सदाचार हे तर संधीमध्ये हे तर पाठच करून ठेवायचं. सदाचार म्हणजे काय, सत अधिक आचार, सत अधिक आचार. ऑप्शन आहे का, पहिलाच ऑप्शन आहे, सत अधिक आचार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. प्रतिदयश, प्रतितयश, प्रतितयश, प्रतितयश याच्यापैकी काय शब्द शोधायचा आहे, तर शुद्ध शब्द शोधायचा आहे. तर प्रतितयश ह्या अशा प्रकारचा शब्द तो लिहिला जातो, प्रतितयश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढील म्हणीत योग्य शब्द भरा. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते. ठीक आहे. आंधळे दळते आणि कुत्रे काय करते, पीठ खाते, अशा प्रकारची म्हण आहे. पुढचा प्रश्न बघूया. भावनेचा बांध फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. भांबावून जाणे, निर्भयपणे सामोरे जाणे, दाबून टाकलेली भावना उफाळून येणे, अतूट नातेसंबंध जोडणे. आपण म्हणतो ना तिच्या भावनांचा बांध फुटला, म्हणजे काय की तिची दाबून ठेवलेली भावना उफाळून आली, हे त्याचे उत्तर आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगतीचा विरुद्धार्थी काय आहे, अधोगती. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले उत्तर असणार आहे. जगती, उन्नती, विकास हे तर समानार्थी झाले. नवरात्र याचा आता आपल्याला काय करायचं आहे की नवरात्राचा सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. नवरात्रींचा समूह, 9 रात्रींचा समूह, 9 दिवस व 9 रात्रींचा समूह आणि नवरात्रोत्सव. आता नवरात्र, नवरात्रींचा समूह आणि 9 रात्रींचा समूह याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज झालेले असतील, पण नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. आपलं उत्तर काय आलं, बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. शिपायाकडून चोर पकडला गेला ह्याचा प्रयोग ओळखायचा आहे. मग अशीच मी सांगितलं की नवीन कर्मणी असतं तर काय झालं असतं, तर चोर पकडला गेला, कडून चोर पकडला गेला, हे काय आहे, नवीन कर्मणीचे वाक्य आहे. तर आपलं उत्तर काय आलं, नवीन कर्मणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे याच्यासाठी असं म्हणजे हे इतका ग्रामरचा अभ्यास करायचा की असं प्रश्न वाचल्या आपण आपल्याला उत्तर आलं पाहिजे आणि आपण त्या ऑप्शनमध्ये उत्तर शोधलं पाहिजे, ना की जे ऑप्शन बघून आपलं उत्तर डिसाईड केलं पाहिजे. ठीक आहे. तर 49चं होतं सी. पुढचा प्रश्न आहे, स ला ते ही प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. स ला ते, स ला ना ते हे कोणत्या विभक्तीचे आहेत, द्वितीय आणि चतुर्थी. ठीक आहे. हे आहे ऑप्शन क्रमांक ए हे आपले उत्तर आहे. पुढचं, शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्सची परवान्याची वैधता किती कालावधीसाठी असते, 6 महिने. हे सुद्धा आपण घेतलेलं होतं.
झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे? झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे हे सुद्धा आपण घेतलं होतं. तर झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ कोणासाठी असतो? पादचाऱ्यांना सडक पार करण्यासाठी. मग आपलं उत्तर काय आहे? पादचाऱ्यांनी थांबू नये, पादचाऱ्यांना रस्ता म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मोटार वाहन अधिनियमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे कोणत्या कलमानुसार अपराध आहे? हे सुद्धा आपण घेतलं होतं. आपलं जे कलमचं लेक्चर होतं ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हा कलम घेतला होता. तर याचं उत्तर काय आहे? मद्यप्राशन करण्याचा कलम कोणता होता? कलम 185. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. PUCCचा अर्थ काय आहे? हे सुद्धा आपण घेतलं होतं. पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. ऑप्शन क्रमांक बी हे आपले उत्तर आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 3 मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवी बाजूची मार्गिका कशासाठी वापरली जाते? ऑप्शन आहे केवळ दुचाकी वाहनांसाठी, ओव्हरटेक करण्यासाठी, केवळ जड वाहनांसाठी आणि यापैकी नाही. तर जे 3 लेनची जी असते तर ही जी उजवी मार्गिका असते ती फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरायची असते. पुढचा प्रश्न आहे, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती असते? तर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता ही 6 महिने असते. ठीक आहे. तर आपले ऑप्शन क्रमांक ए हे आपले उत्तर आहे. पण जे नवीन असतात म्हणजे त्यांनी हा प्रश्न कशावरून विचारला आहे मला माहिती नाही. पण प्रदूषणचे 2 प्रकार आहेत. त्याची जी ग्राह्यता असते प्रमाणपत्राची ती जुन्या वाहनांसाठी 6 महिन्याची असते आणि नवीन वाहनांसाठी 1 वर्षाची असते. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ए सुद्धा येऊ शकतं आणि बी सुद्धा येऊ शकतं. या प्रश्नाला तुम्ही चॅलेंज करू शकता कारण त्यांनी असं पर्टिक्युलर इथं काहीच दिलेलं नाही. जर त्या चॅलेंज केला तर ज्यांनी ए ऑप्शन क्लिक केला आहे त्यांना सुद्धा उत्तर बरोबर मिळू शकतं आणि ज्यांनी बी केलं आहे हे त्यांना सुद्धा उत्तर बरोबर मिळू शकतं. ह्या प्रश्नाला तुम्ही चॅलेंज करू शकता. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे ACFJO. आपल्याला काय आहे? ब्लँक स्पेस शोधायचे आहे. ABC मध्ये काय आहे? 1 आहे. CDEF मध्ये किती येतात? 2. ABCDEFGHIJ मध्ये किती आले? 3. इथे येणार 4. JKLMNO आणि इथे किती येणार? 5. JKLMNOPQRST इथे काय येणार? U. ऑप्शन क्रमांक डी हे आपले उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. G7 J10 N14 मग काय येणार? जीच्या पुढं कितीने जे येतो? ABCDEFGHIJ कितीने आला? 3. जेच्या पुढं कितीने एन येतो? HIJ. KLMN 4. मग एनच्या पुढं किती येणार? 5. N JKLMNOPQRS आणि मग एसची संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. मग एसची संख्या किती आहे? तर 19 ही एसची संख्या आहे. S18 इथे पण दिलेला आहे. ज्यांनी घाई केली त्यांनी बीला टिक केलं आणि त्यांचे मार्क गेले. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे. नंबर सिरीज आपण आधी दुसरीकडे लिहून घेऊया. काय आहे? 106 86 68 52 38 व्हायचं. आता काय करतात काय जण असे जातात पण मी काय करते असे जाते. मला प्लस करणं आवडतं. मायनस करण्यापेक्षा प्लस केलेलं आपल्याला लवकर उत्तर येतं. मायनसमध्ये काय वेळेस राहून जातं. ठीक आहे. म्हणून मी काय करणार? असे जाणार. तर 38 मध्ये किती मिळवले की 12 येतात? 8 आणि 4 12. हातचा आला 1. 5 4 गेले 1. 14. 68 52च्या पुढं किती मोजले की 68 येतात? 8 2 गेले 6. 6 1 गेला 6 5 गेला 1. 86 मधून 68 पासून किती 86 येतात? तर 8 आणि 8 16. हातचा आला 1. 18 आणि 86 आणि किती पुढं 106 येतात. तर 0 2. म्हणजे आपल्या लक्षात आलं की ही सिरीज कशी चाललेली आहे. ही सिरीज ॲक्च्युली चाललेली आहे -2. हे किती आले? -2. हे किती आले? -2. मग 14तून काय करायचं? -2. हे किती येणार? 12. आणि ह्याच्यातून काय करायचे? हे वजा करायचे होते. तर 8 मधून 2 गेले किती आले? 6. आणि 3तून 1 गेला किती आले? 26. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 26 हे आपले उत्तर आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले उत्तर आहे. पुढचा आहे 4 16 36 4 16 36 64 100 आणि 144. आता तर हे तर सोपंच आहे. आपल्याला इथं काहीच करायची गरज नाही. आता कसं सोपं आहे मी सांगते. हा 4 कोणाचा वर्ग आहे? 2चा. हा 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. 36 कोणाचा वर्ग आहे? 6चा. 64 कोणाचा वर्ग आहे? 8चा. 100 कोणाचा वर्ग आहे? 10. हा 12.
कसं चाललेलं आहे, समसंख्या चाललेल्या आहेत. 12च्या पुढची समसंख्या किती, तर 12च्या पुढची समसंख्या आहे 14 आणि 14चा वर्ग किती 196, म्हणून आपलं उत्तर काय आलं बी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आपण बघूया पुढचा प्रश्न. 240 240 120 10 आणि 40. 240 240 120 40 आणि 10. ठीक आहे, बघूया आपण. 240 240 120 पुढं काय आहे 40 10 आणि आपल्याला इथे उत्तर विचारलेलं आहे. तर 240 आणि 240 किती येणार. 240 6 120 काय आहे निम्मा आहे. 4 त्रिक 12 म्हणजे काय, हे 40ला 4ने भागलं तर 10 येतात, 120ला 3ने भागलं तर 40 येतात, 240ला 2ने भागलं तर 120 येतात आणि 240ला 1ने भागलं तर 240 येतात. असंही करू शकता. किंवा मग 10 चौक 40 4 त्रिक 12 म्हणजे काय 40 त्रिक 120 120 दुने 240 आणि 200. मग हे काय चाललेलं आहे 1 2 3 5 4. मग हे काय करायचं आहे 10ला कितीने भागायचं 5ने. मग उत्तर काय येणार 2 हे आपले उत्तर येणार. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय आलं 2 हे उत्तर आलं. म्हणजे काय ऑप्शन क्रमांक डी. तर हे जे आहे 7 14 49 इथे काय दिलेलं आहे की आपण जर नीट बघितलं 78 13 12 आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आपल्याला सोडवायचं आहे. तर 7 7 7 49 गुणिले 2 14 असं आपण करू शकतो का, करू शकतो. ठीक आहे, 13 5 63 78 6 गुणिले 2 किती 12 येतं. मग आपल्याला इथं अशी संख्या पाहिजे आहे ज्याच्या गुणिले 2 या दोनपैकी एक संख्या आली पाहिजे. आता कितीच्या 2च्या पटीत 17 येतात का, नाही. मग 18 येणार. मग 18 कोणाचं दुप्पट आहे 18 दुने 18 कोणाचं दुप्पट आहे तर 9चं दुप्पट आहे. 9चं दुप्पट आहे. मग 17 9 153 मग 9 दुने 18 अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय असणार आहे 153. पुढचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द GCUV असा लिहितात तर त्या भाषेत नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल. ईच्या पुढे जी कितीने येतो एक मधली संख्या सोडून येतो. ABCDEFG ABC STU आला, STUV आला. मग नॉर्थच्या पुढं काय करायचं एक एक शब्द सोडून. JKLMNOP LMNOP किती आलं P. LMNOPQ PQR STUT T येणार PQT आहे का PQS PQT. ऑप्शन क्रमांक डी. जास्त काही शोधायची पण गरज नाही, पहिले थोडे कीवर्ड्स भेटले की आपलं उत्तर येऊन जातं. पुढचा प्रश्न आहे मधु हा दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल. आता मला एक सांगा, इथं कॉमन गोष्ट आहे, इथं कॉमन सेन्सची गोष्ट आहे. एखादी व्यक्ती जर तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईमध्ये जर 25 वर्षांचा फरक असेल, जर तुमची आई 50 वर्षाची झाली आणि तुम्ही जर 25 वर्षाचे असाल तर तो फरक कायम सेमच राहणार. ती 75 वर्षाची झाली, तुम्ही 50 वर्षाचे झाला, फरक काय बदलणार आहे का, नाही. तुमच्या वयातला फरक 25च वर्ष राहणार आहे. तेच इथं विचारलेलं होतं की मधु दिलीपपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, 6 वर्षानंतर त्यांचा वयातला फरक किती असणार आहे 12च वर्ष असणार आहे का, तो बदलणार आहे. तो मोठा झाला तो लहान झाला म्हणून काय बदलणार आहे का, तर नाही. मग काय राहणार 12च वर्ष राहणार. पुढचा प्रश्न आहे अमेयचे वय चिन्मयच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 24 वर्ष असल्यास चिन्मयचे वय किती. अमेयचे वय हे चिन्मयच्या वयापेक्षा 1/3 पट आहे. ठीक आहे, आपण बघूया इथे अमेय आणि चिन्मय ह्यांच्या वयाची बेरीज किती, ह्यांची कितीच्या पटीत आहे. दोघांचे वय 1/3च्या पटीत. म्हणजे अमेयचे वय काय आहे 1x, चिन्मयचे वय किती आहे 3x आणि त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 24. 3 आणि 1 किती 4x बरोबर किती 24. मग x किती येणार 4 × 24 हे किती येणार 6. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, आपली x ची किंमत आली 6 आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की चिन्मयचे वय किती. आता चिन्मयचे वय किती असणार आहे 6 × 18 म्हणजे आपलं उत्तर काय आलं ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर आलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे आणि 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. कोण सीता आणि गीता. तर काय विचारलेलं आहे सीतेचे आजचे वय किती. तर बघूया आपण इथे सॉल्व करूया. ह्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 6:5 आहे.
मग आपण हे x घेऊया. आपल्याला ॲक्च्युली किंमत नाही माहिती. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 5:4. आपल्याला काय करायचं आहे? हे 4ने इथे गुणायचं आहे, या 5ने इथे गुणायचं आहे. तर मी डायरेक्ट गुणते. ठीक आहे. तर बघूया आपण. 6 चोक 24 x मायनस 4 दुने 8 बरोबर 5 5 5 25 5 5 25 5 दुने 10 हे x असं येणार. मग हे 25मधून 24 घालवायचे का? वय वजा बाकीत असतं का? नाही. म्हणून आपण काय करायचं? 24 इकडे घालायचा आणि हे +10 इकडे येऊन काय हे -10 इथे येऊन प्लस होणार. म्हणजे काय? इथे राहिले 2, कारण +10 आणि -8 किती येणार? +2 आणि हे हे +24 इथं जाऊन काय होणार? -24. मग 25मधून 24 गेले, किती राहिले? फक्त x राहिले. मग x ची किंमत किती आली? 2. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की सीतेचे आजचे वय विचारलेलं आहे. मग x ची व्हॅल्यू आली 2. मग 6 दुने किती? 6 दुने 12 हे आपले उत्तर आले. 12 हे आपले उत्तर आले. तर आपले काय उत्तर आले? 12 वर्ष आजचे सीतेचे वय आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता. 1 जुलै 1997 रोजी कोणता वार असेल? तर आपल्याला काय दिलेलं आहे? 1 मार्च 1997 रोजी शनिवार होता. म्हणजे काय की इथे काय होता? 1 मार्च होता. आता एक सांगा, 1 मार्चला जो वार असतो तोच 29 तारखेला असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. 1 मार्चला जो वार असतो तोच 29 मार्चला असणार आहे. तर 1 मार्चला शनिवार होता म्हणजे काय? 29 मार्चला सुद्धा शनिवार असणार आहे. रविवारी कोण वार असणार आहे? 30 31. मग मंगळवारी काय येणार? 1 एप्रिल येणार. 1 एप्रिल आलं. मग इथे काय येणार? 29 एप्रिल. मग इथं काय येणार? 30 एप्रिल. एप्रिलचा महिना 30 दिवसाचा असतो. मग गुरुवारी काय येणार? 1 एप्रिल 1 मे हे गुरुवारी येणार. आता 1 मे म्हणजे काय की 31 दिवसांचा महिना. इथे 29 येणार. 29 30 31. मग रविवारी काय येणार? 1 जून येणार. ठीक आहे. 1 जून येणार. जून किती दिवसाचा महिना आहे? जून 30 दिवसाचा आहे. म्हणजे काय येणार? इथे 29 येणार आणि खाली इथे काय येणार? सोमवारी 30 येणार. मंगळवारी काय येणार? 1 जुलै येणार. ठीक आहे. 1 जुलै म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे? तेच विचारलं आहे की 1 जुलै 1997 रोजी कोण वार येणार आहे? तर मंगळवार येईल. ठीक आहे. बघूया ऑप्शन आहे का? तर आपलं उत्तर आलं मंगळवार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे BS4 BS6 ही मानके कशाच्या संदर्भात वापरले जातात? तर ऑप्शन आहे वाहनातून निघणारे उत्सर्जन किंवा प्रदूषके, वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, वाहनाचा बांधा किंवा शक्ती आणि वाहनाचा वेग. BS म्हणजे काय की भारत स्टेज. आणि BS4 आणि BS6 हे मानके कशाच्या संदर्भात वापरले जातात? तर वाहनातून निघणारे उत्सर्जन आणि प्रदूषके. म्हणून नवीन मॉडेल येऊन त्याची क्षमता, जे प्रदूषण करण्याची क्षमता आहे ते कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. पुढचा प्रश्न आहे LMVचा संपूर्ण अर्थ काय? तर LMVचा फुल फॉर्म काय आहे? लाईट मोटार व्हेकल. तर आपण डायरेक्ट ऑप्शन बघूया. लाईट मोटार व्हेकल ऑप्शन सी हे आपले उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अवैध प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास मोटार वाहन कायद्यातील खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत कारवाई होते? तर ते ऑप्शन काय आहे? कलम 66 किंवा 192 अ याच्या अंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक केल्यास ते काय होते? कारवाई होते. हे इम्पॉर्टंट होतं आणि माहीत असणं गरजेचं होतं. 184 आणि 188 हे वेगमर्यादेसंदर्भात होतं. ठीक आहे. 165 आणि 192 अ. तर मध्ये हे तरतूद आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. तुम्ही इलेक्ट्रिक वाहन कसे ओळखाल? आता इलेक्ट्रिक वाहन आपण लगेच ओळखतो नंबर प्लेटवरून. नंबर प्लेट कशी असते? ग्रीन असते. तर वाहनाच्या रंगावरून, वाहनाच्या वेगावरून, वाहनाची नंबर प्लेट पाहून असे ओळखणे शक्य नाही आहे वाहनाच्या नंबर प्लेट पाहून. पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन कायद्यामध्ये हेल्मेट वापरण्यासंदर्भात कोणत्या कलमात उल्लेख केलेला आहे? आता आपल्याला हे उत्तर माहीत आहे कारण आपण हे कलमामध्ये पाहिलं होतं. आपल्याला जो कलमचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये हे पाहिलं होतं आणि 129 हा हेल्मेट वापरण्यासंदर्भात उल्लेख होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? रस्त्यावरील वारंवार होणारे अपघाताचे ठिकाण, वारंवार विद्युत प्रवाह बंद होण्याचे ठिकाण, चालकाला थांबवून लूट होण्याची शक्यता असलेले ठिकाण यापैकी नाही. ब्लॅक स्पॉट म्हणजे रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारचे असतात? तर ऑप्शन आहे सक्तीची, बंधनकारक, माहिती देणारे आणि सावधान करणारे. जे मोठे ट्रक असतात बघा त्यांच्यासमोर असं त्रिकोणाचं साईन दिलेलं असतं पुढे मागे. याचा अर्थ काय की ते सावध करणारे चिन्हे असतात. ठीक आहे. 62 उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न आहे ओडोमीटर
काय दर्शवते हे देखील आपण करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर वाहनाचा वेग, वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर, अ आणि ब दोन्ही वरीलपैकी नाही. ओडोमीटर काय दाखवते, तर ओडोमीटर वाहनाने प्रवास केलेले एकूण अंतर दाखवते. ठीक आहे, वाहनाचा वेग हे स्पीडोमीटर दाखवते. त्यामुळे आपलं उत्तर आलं बी. पुढचा प्रश्न आहे, ट्रॅफिक सिग्नलला लाल दिवा लागलेला असेल तर त्याचा अर्थ काय होतो? वाहन थांबवावे, समोरच्या वाहनाला उजवीकडून ओव्हरटेक करावे, वाहन उजवीकडे न्यावे, जर सिग्नलवर वाहन नसेल तर जावे. तर जर लाल दिवा लागलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे? वाहन थांबवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, अपघात संबंधी वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत कोणता दूरध्वनी क्रमांक रुग्णसेवेला बोलवण्यासाठी वापराल? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲम्ब्युलन्सचा क्रमांक काय आहे? 108. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वाहनाला ओव्हरटेक करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे? एल चिन्हांकित वाहने, मंदगतीची हलकी वाहने, तर यापैकी नाही. तर सगळ्यात जास्त सावधानगिरी हे एल चिन्हांकित वाहने, कारण ते लर्निंग असतात, ते नवीन शिकत असतात. ठीक आहे, हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? ऑब्व्हियसली पार्किंग करण्यासाठी. आहे का आपला ऑप्शन क्रमांक सी हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मोटार वाहनाच्या बाजूचा आरसा कोणत्या प्रकारचा असतो? बहिर्वक्र असतो, म्हणून तर जी प्रतिमा असते ती मोठी दिसते. म्हणजे काय? ऑप्शन बी हे आपले उत्तर आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा आपण रस्त्याच्या कडेला वाहन पार्क केले असेल तेव्हा काय करायला पाहिजे? हेडलाईट चालू, म्हणजे पार्किंग लाईट किंवा हेडलाईट वगैरे पार्किंग लाईट चालू करायला पाहिजे. तर ऑप्शन आहे, वाहन लॉक करावे, लायसन्सधारक व्यक्तीने वाहन चालकाच्या सीटवर बसावे, पार्किंग दिवे चालू करावेत, कोणतेही दिवे लावू नयेत. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपले उत्तर आहे. पुन्हा 99 क्रमांकाचा प्रश्न आहे, उत्कृष्ट गाण्याच्या गटात तेलुगू भाषेतील RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. तर RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला दिला होता. मी नाटू नाटूबद्दल तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन दिली होती, गोल्डन ग्लोब अवॉर्डबद्दल सांगितलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण. तर ह्याचे दिग्दर्शक कोण होते? SM राजामौली. ठीक आहे, क्रांतीचा जय जयकार हे गीताचे कवी कोण आहेत? तर राजा बढे हे त्या गीताचे कवी आहे. तसेच मित्रांनो, संध्याकाळपर्यंत आन्सर की येईल आणि आपला व्हिडिओसुद्धा नंतर पब्लिश होईल. तर तुम्हाला किती मार्क पडत आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला कट ऑफचा अंदाज घेणं शक्य होईल. तसेच मी जसा पेपर सॉल्व केला तर मला वाटतं की अंदाजे ओपनचं मी मेरिट सांगते की ओपनचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतं. तर ओपनचं मेरिट जाऊ शकतं, मुलांचं 135 पर्यंत जाऊ शकतं आणि मुलींचं 125 पर्यंत जाऊ शकतं, कारण पेपरची डिफिकल्टी लेवल खूप इझी होती, पेपर सोपा होता. ठीक आहे, तर तुम्ही मला तुमचे मार्क सांगा, म्हणजे मला कट ऑफ सांगता येईल. ठीक आहे, तर हा होता आजचा पेपर, जो आपला मुंबई चालकचा झाला पेपर, त्याचे हे एक्सप्लेनेशन होते. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुमचे डाऊट विचारत जावा, मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल. ठीक आहे, धन्यवाद.